बघा हा कस्टमरला ब्लाऊज किती सुंदर बसला आहे आणि घातल्यानंतर तो किती सुंदर दिसतो आहे, बॅकनेक पॅटर्न पण आणि फ्रंट नेक पण. तर अशाच प्रकारे सुंदर असा ब्लाऊज तुम्हीसुद्धा स्टिच करू शकता. चला मग आज मी तुम्हाला बॅकनेक पॅटर्न जो आहे तो कसा स्टिच केला, कसा शिवला, त्याला लेस कशी लावली. छोटीशी लेस होती, माहेश्वरी साडीवरचा हा ब्लाऊज होता, पण छोटीशी लेस होती, पण ती अशा कर्व शेपला बऱ्याचदा बसत नाही, तर ती कशी बसवली हे सगळे डिटेल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान असेच व्हिडिओ बघता येतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे मी काय केलं आहे, जो काठ आहे तो मी त्याला थोडंसं वळण देते. तर काठाला काय करायचं, आपल्याला दोन्ही बाजूने त्याला फोल्ड करायचं आहे. तर मी एका साईडने फोल्ड करताना पाठीमागे बोट लावलं आहे बघा, दाबच्या पाठीमागे, जेणेकरून तो असा छान असा कर्व शेपमध्ये मोल्ड होईल ह्या पद्धतीनं. तर छोटासा काठ असेल, लेससारखा काठ आहे आणि तो आपल्याला बनवायचा आहे छान असा. तर अशा प्रकारे करायचा. आता ह्या साईडला मी काय केलं, बोट लावून व्यवस्थितरित्या तो स्टिच केला. दुसऱ्या बाजूनं पण मी सेम केलेलं आहे. त्यानंतर आपली स्टीम आयर्न घ्यायची, किंवा तुमच्याकडे स्टीम नसेल तर ह्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि एकदम खूप गरम असलेली प्रेस त्यावरती फिरवायची, म्हणजे त्याचं फिनिशिंग छान येतं. तर मी सेम पद्धतीने करून घेतलं आहे. आता बॅक साईडला आपण हुक करणार आहोत, त्यामुळे शिलाई मार्जिन सोडलं होतं. ठीक आहे, तर मी काय करते आहे, तयार शोल्डर पट्टी मला किती हवी आहे त्याचं तेवढी, आणि स्लीव्जला शिलाई मार्जिन हे सगळं वजा करून मी गळारुंदी इथं टाकलेली आहे. गळा उंची 10 इंच होता, तर तो मी 10.5 मार्क केला, आणि बॉटमला जी गळारुंदी आहे ती मी जवळजवळ 3-3.5 इंच टाकलेली आहे. आणि हा चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि आता मेन शेप. तर बघा, जेवढा शोल्डर असेल, म्हणजे शोल्डर पट्टी नॉर्मली घेतली असेल त्या पद्धतीने छान असा मी व्यवस्थित कर्व दिला. आणि त्यानंतर बघा, इथली रुंदी मी जवळजवळ 4 इंच ठेवलेली आहे. तो पसरणार आहे गळा अजून, पण मग मी प्रयत्न केला की तो गळा जेवढा डीप ठेवता येईल, कारण कस्टमरने सांगितलेला ब्लाऊज बॅक ओपन पाहिजे, पूर्ण बॅकलेस झाला तरी चालेल, असा सुंदर असा ब्लाऊज पाहिजे. कारण सध्या हा पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे बॅक पूर्ण ओपन जरी असेल तरी फारसा काही फरक पडणार नाही. तो मी अशा प्रकारे शेप देऊन घेतला. आणि हा आता अस्तरवरतीच मी आहे असा कट करते. कट केल्यानंतर 2 वेगवेगळे पार्ट तयार झाले ना. मग मेन फॅब्रिक सरळ वर ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवून आता इथे आपल्याला 1.5 इंच मार्जिन कवर करून टीप टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचा, नॉचेस द्यायचे आणि हे पलटी करायचं आहे, आणि आपल्याला दाबटीप द्यायची, जेणेकरून सुंदर असा तो शेप तयार होईल. नख मारून घ्यायचं. आणि ह्याला मी नॉट आधीच बनवून ठेवल्या होत्या, तर नॉट इनविजिबलच जोडून दिलेल्या आहेत, म्हणजे त्याचं जे आतलं मार्जिन आहे ते आत जाईल. सो त्या पद्धतीने सेम मी दुसरा साईड पण मी त्या सेम पद्धतीने करून घेतलं. आता हे एक्स्ट्रा सगळं जो अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं. आणि आता वेळ आलेली आहे लेस लावायची. तर लेसला मी छान अशी प्रेस करून घेतली आहे, कडक प्रेस करून घ्यायची. हवं तर तुमच्याकडे स्टीम आयर्न नसेल तर पाणी मारा, किंवा ते लेस ओली करा आणि मग त्याच्यावरती प्रेस करा. सेम पद्धतीने मी केलं आहे. आणि आता ही व्यवस्थित कर्व शेपने छान अशी मोल्ड होणार आहे, म्हणजे जशी पाहिजे तशी आपण ती वळवू शकतो. फक्त एवढंच करायचं की कापड जे आहे थोडं लूज सोडायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित छान असं बसेल. तर मी हे कापड बघा लूज ठेवून अगदी अशी टीप टाकून घेतली. सो ही काठ थोडेसे होते आणि कस्टमरला लेस लावायची नव्हती कुठल्याही प्रकारची, त्यामुळे मग मी जेवढं काठ होते तेवढेच मी दोन्ही साईडला शोल्डरला आर्महोलच्या बाजूला लावून दिलेले आहेत. सो दुसऱ्या बाजूला पण मी सेम पद्धतीने लावून घेणार. आणि त्यानंतर आपण नेहमी हुक आय जसे करतो तसेच या ब्लाऊजला मी हुक आय करून घेतले, आणि अशा पद्धतीने हा ब्लाऊज छान असा तयार झाला. आणि फायनल लुक तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच आहे, तरी पुन्हा एकदा बघा. याचा सुंदर असं फायनल लुक. कस्टमरला इतका ब्लाऊज आवडला ना की कस्टमरनी हसत त्याची 700 रुपये शिलाई दिलेली आहे. पॅडेड ब्लाऊज मी रेग्युलर ब्लाऊजचे 500 घेते, 200 रुपये मी शिलाई पॅडेड ब्लाऊज आणि पॅटर्नचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. सो अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, 20 तारखेपासून आपली बेसिक ब्लाऊजची बॅच सुरू होती आहे. त्यामध्ये आपण 3 प्रकारचे ब्लाऊज कवर करणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स, मोठ्या मापामध्ये, छोट्या मापामध्ये काय प्रॉब्लेम येतात ते क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये प्रिन्सेस कट, 4 टक्स आणि कटोरी डीप नेकचे ब्लाऊज आपण घेणार आहोत. तर 20 तारखेपासून आपली 10 दिवसाचं हे बॅच असणार आहे. सो ज्यांना पण क्लास करायचा आहे, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा आणि लवकरात लवकर ही बॅच बुकिंग करा, कारण सीट लिमिटेड असणार आहे. चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. बाय एव्हरीवन.